पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे इराणचा कुठल्याही क्षणी इस्रायलवरती हल्ला होण्याची शक्यता आहे। इस्रायल जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहे। इराणने अरब देशांनाही धमकावलंय। युद्धाची शक्यता त्यामुळे चांगलीच बळावली आहे। इराण इस्रायल लेबनॉनमध्ये युद्धाची शक्यता ही चांगलीच बळावलेली पाहायला मिळते। इकडे इराण कुठल्याही क्षणी इस्रायलवरती हल्ला करू शकतं। इस्रायलही जशास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे। इराणने अरब देशांना सुद्धा धमकावलेलं आहे आणि त्यामुळेच युद्धाची शक्यता चांगलीच वाढलेली पाहायला मिळते। इराण इस्रायल लेबनॉनमध्ये युद्धाची शक्यता बळावली आहे। तर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। या संपूर्ण सध्याच्या एकमेकांना हमरीतुमरी करणं, एकमेकांना धमक्या देणं आणि या संपूर्णच दोघांमधलं जे आपण इतके वर्ष बघत आलेलो युद्धजन्य परिस्थिती आहे, यावरती तुमचं आत्ताचं सध्याच्या या घडामोडींवरती विश्लेषण काय? सध्या जे चाललेलं आहे इराण इस्रायल आणि इतरांच्या मध्ये ही अतिशय धोकेदायक अशी परिस्थिती आहे। कारण इस्रायलने केलं काय, तर इराणच्या राजधानीमध्ये जाऊन त्यांचे जे स्टेट गेस्ट होते तिथे हमासचे राजकीय नेते त्यांना मारलं। म्हणजे त्यांनी इराणच्या सार्वभौमत्वावरती हल्ला केला। दुसरं, त्यानंतर लगेचच काही वेळामध्ये हिजबुल्लाचे जे दुसरे नेते होते जे लेबनॉनमध्ये होते त्यांना मारले। म्हणजे आता इराणच्या इज्जतीचा प्रश्न आहे। आज झालं काय आहे की इस्रायल मल्टी फ्रंट वॉर हे लढत आहे। म्हणजे त्यांची हमासची लढाई सुरू आहे, त्याच वेळेला हिजबुल्ला जो दहशतवादी गट किंवा ज्याला मिलिशिया असं म्हटलं जातं तो त्यांच्यावरती लेबनॉनमधून हल्ले करतो आहे। त्याच्यामध्ये हुती नावाचा जो दहशतवादी गट आहे जो येमेन स्थित आहे किंवा त्या बॉर्डरवरती आहे ते पण हल्ला करतायत। आणि याच्यामध्ये आता इराणची एक मोठी भर पडलेली आहे। लक्षात असावं की इराण हा एक प्रचंड मोठा देश आहे। त्यांचं सैन्य हे मोठं आहे आणि इराणकडे मोठ्या प्रमाणामध्ये मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स ही अवेलेबल आहे। आपण जर इस्रायल आणि इराणचा नकाशा बघितला तर आपल्याला असं दिसतं की इराणची काही इस्रायलला बॉर्डर लागलेली नाही, मध्ये दोन इराक सारखे मोठे देश आहेत। म्हणजे ते डायरेक्टली एकमेकावरती सैन्याच्या मदतीने हल्ले करू शकत नाही। त्यांना जे हल्ले करायचे ते एअरफोर्सच्या मदतीने, मिसाईल्स किंवा ड्रोनच्या मदतीने त्यांना ते करावे लागतील आणि ही करण्याची क्षमता इराणकडे आहे आणि त्यांनी धमकी पण दिलेली आहे। आणि इराणचे जे मुख्य नेते आहेत अयातुल्ला खामेनी, त्यांनी आपल्या आर्म फोर्सेसचं सांगितलेलं आहे की तुम्ही हल्ला करून त्याचा जरूर बदला घ्या। आता मुख्य इश्यू असा आहे की ही हल्ले टाळण्याकरता इराणची एंट्री इस्रायलच्या विरुद्ध लढाईमध्ये येण्याकरता अमेरिकेने मोठी पावलं उचललेली आहेत। उदाहरणार्थ अमेरिकेचं एअरफोर्स जवळजवळ 100-200 विमानं, फायटर एअरक्राफ्ट तर अमेरिकेची आहेत, ब्रिटनची आहेत आणि सांगण्यात आलं की काही फ्रान्सची आहे त्या भागात दाखल झालेली आहे। जर हल्ला झाला तर ते इस्रायलच्या वरनं रक्षण करतील। त्याच्याशिवाय जे एअरक्राफ्ट कॅरियर ग्रुप्स असतात ज्याच्यावरती विमानवाहू नौकांवरती विमानं, फायटर एअरक्राफ्ट उतरतात आणि हल्ले करायला जातात, ती पण तिथे आलेली आहे। याचा थोडक्यात अर्थ असा होतो की जर इराणनी मोठ्या संख्येने जर इस्रायलवरती हल्ला केला तर या युद्धामध्ये अमेरिका आणि काही मित्र राष्ट्र, खास तर इंग्लंड हे सुद्धा सामील होऊ शकतील की ज्यामुळे युद्धाचा जो आवाका आहे तो वाढेल। म्हणून आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इराणला सुद्धा हे माहिती आहे अमेरिका युद्धात भाग घेईल, त्यामुळे इराणचं पुन्हा नुकसान होईल। तर मग इराणने नेमकं करायला काय पाहिजे, तर असं वाटत आहे की सध्या इराण त्याचे जे प्रॉक्सीज आहेत त्यांच्या मदतीने हिंसाचार करण्याचा प्रयत्न करतील। प्रॉक्सी नंबर 1 हमास, परंतु हमासची आता लढण्याची ताकद ही फार कमी झालेली आहे। प्रॉक्सी नंबर 2 हुतीची जी ताकद आहे परंतु ते खूपच लांब आहे। जे सर्वात जवळ आणि सर्वात जास्त इफेक्टिव्ह आहेत ते म्हणजे लेबनॉन स्थित हिजबुल्ला मिलिशिया ग्रुप, ज्यांची ताकद पण भरपूर आहे, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र सुद्धा भरपूर आहेत। तर त्यांच्याकडनं हल्ल्यावरची शक्यता ही सर्वात जास्त आहे आणि थोड्या प्रमाणात हे हल्ले सुरू झालेले आहेत। आता सध्या स्वतः इराण मिसाईल्स फायर करून युद्धामध्ये भाग घेईल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे। कारण तसं झालं तर अमेरिकेची युद्धामध्ये एंट्री होईल आणि यावेळेला अमेरिकेला अशा प्रकारची एंट्री आणि युद्ध वाढवणं हे थांबवायचं आहे। कारण सध्या अमेरिका आणि त्यांची मित्र राष्ट्र ते इस्रायलला मदत करण्यामध्ये गुंतलेली आहे। त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय युक्रेनमध्ये हे युद्ध चाललेलं आहे
युक्रेनला लढण्याकरता मदत ते करत आहेत. आणि त्यांना भीती अशी वाटते की याच वेळेला परिस्थितीचा फायदा घेऊन चीन हे तैवानवरती हल्ला करतील आणि तैवानला जिंकण्याचा प्रयत्न करतील. आपण जर एक दृष्टी टाकली साऊथ चायना समुद्रामध्ये तर आपल्याला असं दिसतं की गेल्या काही दिवसामध्ये चीनने फिलिपिन्स वरती खूप मोठ्या प्रमाणात दादागिरी सुरू करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचं जी धमक्या देणं असतं तैवानला ते मोठ्या प्रमाणात सुरू असतं. जे उदाहरणार्थ तैवानच्या हद्दीत विमानं घुसवायची, त्यांच्या हद्दीमध्ये लढाऊ नौका घुसवायच्या, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॉकेट करायचं वगैरे. तर म्हणजे आता जगामध्ये अनेक ठिकाणी फ्लॅश पॉइंट सुरू आहेत. मग ते युक्रेन असो की हमास इस्रायल असो की तैवानची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे जग हे अतिशय एका स्फोटक लेवलला पोहोचलेलं आहे. आणि आशा करूया की इराण युद्धामध्ये डायरेक्टली सामील होणार नाही. शक्यता हीच अशी वाटते की इराण बहुतेक काहीतरी मिसाईल आणि आपल्या ड्रोन्सचा हल्ला करून दाखवण्याचा प्रयत्न करेल की आम्ही आमच्यावरती झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आणि त्यानंतर ते क्वाईट राहतील. परंतु इराणमध्ये सुद्धा अनेक अतिशय अतिरेकी असे गट आहेत की ज्यांना इस्रायलशी लढण्याची इच्छा आहे. तर याच्यामुळे आपण ज्यावेळेला विश्लेषण करतो त्यावेळेला असं दिसतं की रॅशनली इराणनी युद्धात उतरू नये, परंतु इरॅशनली त्यांच्याकडे अनेक असे मिलिशियाज आहेत, अनेक गट आहेत की जे युद्धात जायला मागतात. तर त्यामुळे जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती आपल्याला पूर्ण लक्ष ठेवावं लागेल. कारण याचा जो परिणाम आहे तो भारतामध्ये सुद्धा होतो. आताच आपल्याला माहिती आहे की वायनाडमध्ये एक मोठं भूस्खलन झालेलं आहे आणि 300हून जास्त माणसं तिथे म्हणजे दबली आहेत ढिगाऱ्याखालती वगैरे. आणि याच वेळेला केरळामध्ये सुद्धा हमासच्या बाजूनी आणि आपलं पॅलेस्टीनच्या बाजूनी निदर्शनं त्याच्या बाजूनी मोर्चे सुरू आहेत. आणि अनेक ठिकाणी भारतामध्ये अशा प्रकारचे मोर्चे झालेले आहेत. याचं कारण अर्थात मतपेढीचं राजकारण. तर याच्यामुळे एक तर भारत सरकारने आपल्या नागरिकांना सांगितलेलं आहे की जे कोणी इस्रायलमध्ये असतील, लेबनॉनमध्ये असतील, इराणमध्ये असतील, सिरियामध्ये असतील, इराकमध्ये असतील त्यांनी तिथे राहू नये. कारण युद्धाचा स्कोप हा वाढू शकतो आणि भारतीय मग ते विद्यार्थी असो की व्यापारी असो की इतर कोणी या युद्धात अडकू शकतात. म्हणून भारतीयांनी इथून लवकरात लवकर बाहेर पडावं. तर अशा प्रकारे जी परिस्थिती आहे ती अत्यंत स्फोटक आहे आणि त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि रोजच्या रोज विश्लेषण करणं गरजेचं आहे की अजून आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये काय करता येईल. अगदी हेमंत सर, सगळ्यात महत्त्वाचं भारताची आतापर्यंत अशा युद्धजन्य परिस्थितीतली भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. येत्या काळामध्ये ती कशी असेल किंवा कशी अपेक्षित आहे? असं आहे, भारत सरकारची जर भूमिका आपण बघितली तर असं दिसतं की आपण न्यूट्रल आहोत. इन द सेन्स की आपण हमासने जो दहशतवादी हल्ला इस्रायलला केला होता त्याच्या आपण विरोधात आपला आवाज उठवलेला आहे आणि सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करायला नको. कारण दहशतवाद हा मानव जातीकरता अत्यंत धोकेदायक आहे. दुसरं, इस्रायलनी जे प्रतिहल्ला केला, ज्या प्रतिहल्ल्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 हजार पॅलेस्टीनचे नागरिक मारले गेले आणि त्याच्यामध्ये बायका, मुलं यांची संख्या ही खूप जास्त आहे. याचा पण भारताने निषेध केलेला आहे. त्याच्याशिवाय जे इराण मदत करतं आहे या वेगवेगळ्या मिलिशियसना, खास तर हिजबुल्ला, हमास आणि यांना, त्याविषयी सुद्धा भारत सांगतो की एकमेकाशी वाटाघाटी करणं जास्त चांगलं आहे एकमेकाशी युद्ध न करता. परंतु याच्यामध्ये अजून एक अतिशय इंटरेस्टिंग असा महत्वाचा मुद्दा पुढे येतो. तो म्हणजे आता इस्रायलनी इराणमध्ये जाऊन त्यांच्या शत्रूंना मारलं. अमेरिका सुद्धा वेगळ्या देशात जाऊन त्यांच्या शत्रूंना मारतं ज्यांना त्यांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे. मात्र भारत ज्या वेळेला अमेरिकेत जाऊन कुठल्या तरी खालिस्तानी दहशतवाद्याला मारलं असं म्हटलं जातं किंवा कॅनडामध्ये कुठल्या खालिस्तानी दहशतवाद्याला मारतो किंवा ज्यावेळेला पाकिस्तानमध्ये काही नोंद दहशतवाद्यांना मारतो त्यावेळेला आपल्याला अमेरिका शहाणपण शिकवतं की तुम्हाला दुसऱ्या देशात जाऊन अशा प्रकारचे हल्ले करणे बरोबर नाही. आणि याच विषयावरती अमेरिका आता भारताशी मोठा वाद निर्माण करून उभा आहे आणि कॅनडा त्या किंवा उभाच आहे. म्हणजे त्यांचं दुटप्पी वर्तन असतं. ते त्यांच्या शत्रूंना कुठेही जाऊन मारू शकतात आणि त्यांना कोणी काहीही बोलू शकत नाही. परंतु भारत ज्या वेळेला त्यांचे शत्रू खालिस्तानी असोत की इतर यांना मारण्याचा प्रयत्न करतो, अमेरिकेत असो किंवा
कॅनडामध्ये, तर त्याला मात्र सगळं म्हणजे हे जे वेस्टर्न वर्ल्ड आहे, खास तर अमेरिका आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर असं हे दुटप्पी वर्तन हे चालूच राहील. त्याच्यामध्ये भारताकरता धडा एकच आहे की आपल्याला आपली इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी ठेवावी लागेल आणि एक कसरत करावी लागेल. म्हणजे इराणला सुद्धा आपल्याला नाराज करायचं नाहीये, त्याच्याशिवाय अमेरिकेला सुद्धा नाराज करायचं नाहीये, त्याच्याशिवाय जगामध्ये जो हिंसाचार चालला आहे तो पण आपल्याला थांबवायची इच्छा आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो की युद्धाऐवजी या एकमेकाशी भांडण्याच्या ऐवजी आपण जर वाटाघाटी केल्या तर ते जास्त चांगलं होईल. तर हे धोरण आपलं जे आहे ते बरोबर आहे आणि आशा करूया की थोडाफार फरक होईल आणि भारताच्या डिप्लोमॅटिक एफर्टमुळे एखाद्या वेळेला आपल्याला या भागामध्ये शांतता निर्माण करण्यामध्ये मदत करता येईल. खास तर आता बातमी येते आहे की आपले पंतप्रधान पुढच्या काही दिवसामध्ये युक्रेनमध्ये जात आहेत आणि एखाद्या वेळेला युक्रेन आणि रशिया याच्यामध्ये शांतता निर्माण करण्याकरता भारत एक मोठी भूमिका जी आहे ती निभावू शकतो. अगदी. आणि भारताची भूमिका कायमच आपण पाहिलेली आहे, तटस्थ आणि काही ठिकाणी सामंजस्याची अशीही राहिलेली आहे आणि त्याचा फायदा सुद्धा अनेक देशांना झालेला आहे. देशांनी या संदर्भात भारताचे आभार सुद्धा मानलेले आहेत. कदाचित येत्या काळामध्ये अशी स्थिती निर्माण हो अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. हे म्हणजे धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. धन्यवाद.